हा मित्र फक्त 899 रुपयाला बोल आहे. ती मी घेतली ट्रॉली आयकियाची. शुभम नको ना रे बालतोगिरी करू. शुभम नको ना रे बालतोगिरी. मैंने ले लिए भाई चे. तो ले लिए इसका मतलब कर सकता हूँ ते सतत जे छान त्याने काय होतं. आता एक मस्त कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवतो. इथे ॲज इज नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, एरिया आहे. तर इकडे काही थोडेसे डिफेक्टिव्ह पीसेस असतात जे थोडा तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळेल. आता तुम्ही हे जर बघाल तर इथे कुठे डिफेक्ट आहे. हा बघा, हा शुभम दाखवतोय ना, हा झूम करतो. हा हे एक डिफेक्ट आहे. आता गेट नंबर 3 मधून जायचं असं त्यांनी सांगितलं होतं, पण आता हा गेट नंबर 3 नाही, कुठला तरीच आहे. तर आम्ही आता इथून शिरतो आतमध्ये. आयकिया प्रचंड मोठं आहे मित्र हो. अक्षरशः एक दिवस अख्खा लागेल. आणि आम्ही येण्यासारखे आता आलोय 4 वाजता इथे एक्सप्लोअर करायला. तर बघूया किती होतंय. जेवढं होईल तेवढं होईल, मी तुम्हाला दाखवेन. आणि हा आहे एंट्रन्स या भव्य दिव्य आयकियाचा. आणि पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत वॉशरूमला आणि मग खायला. काय माहिती कुठे जातोय. फर्स्ट लेफ्ट आम्ही घेतलेला आहे. आता परत एक आणखी हा आहे यांचा भव्य दिव्य असा पार्किंग एरिया. आणि पार्किंगमध्ये गाड्या बघा केवढा लागल्या आहेत. आणि इथे नंतर जायचं आहे लेफ्टला, पण इथे काहीतरी चेकिंग बिकिंग होईल. थांब आपलं हे लोक. हा 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 शुभम. तर शॉपिंग वगैरे इथे आहे, पण आपण पहिल्यांदा खाण्याचं काय ते बघूया. इकडचं रेस्टॉरंट पण मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा ही सिटिंग अरेंजमेंट आहे जबरदस्त. आणि हां हेच ते काउंटर जे मी बघितले होते व्हिडिओजमध्ये. लुक एट द वे. ओ माय गॉड. सिटिंग अरेंजमेंट बघा मित्र हो. हे गोल असं सगळ्यांना गोल बसायचं असेल तर तेही पॉसिबल आहे. वाव. अरे कुठे जायचं म्हणून तुला बोललो. टेबलच नाही भेटत. हां नाही, प्रश्न टेबलाचा नाही आहे, प्रश्न ऑर्डर कुठे करायचा आहे. कुठे जायचं. ओके ओके. नाही एवढं आपल्याला काय नाही, फार नाही. इथे ऑर्डर घ्यायचं आहे. इथे हेच ते काउंटर आहे जिकडे आता आपल्याला ऑर्डर करायचं आहे. शुभम चाललाय माझ्या पुढे. बघूयात आम्ही काय काय मागवतो. सो असं आहे एकंदरीत. ती मी घेतली ट्रॉली आयकियाची. तर पहिल्यांदा आम्ही घेतलं पास्ता. जास्त काही घेतलेली नाही आहे, एवढीच भूक आहे त्यामुळे एवढंच घेतलं. तर बघूया बिलिंग काउंटरमध्ये एवढ्या 3-4 गोष्टींचा किती पैसे होतात. A few moments later. असं लहान मुलांसाठी डायनिंग एरिया. डायनिंग एरिया. काय घड्याळ बघितलं मित्रांनो तुम्ही. असा जुन्या काळातला घड्याळ होता तसा हा घड्याळ आहे. त्याच्यामध्ये रेती सांडत राहते सतत, जे छान. त्याने काय होतं. आता एक मस्त कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवतो. इथे ॲज इज नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, एरिया आहे. तर इकडे काही थोडेसे डिफेक्टिव्ह पीसेस असतात जे थोडा तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळेल. आता तुम्ही हे जर बघाल तर इथे कुठे डिफेक्ट आहे. हा बघा, हा शुभम दाखवतोय ना, हा झूम करतो. हा हे एक डिफेक्ट आहे. त्यानंतर स्पीकर निघाला. हा बघा, हा किती सुंदर पीस आहे. हा हा आता ह्याचा डिफेक्ट हा आहे. हा बघा, हा डिफेक्ट आहे, पण पीस बघा ना काय सुंदर आहे. त्याच्यानंतर आता हा एक बघा, हा सुंदर आहे. याचा डिफेक्ट कुठे बघ रे. हा डिफेक्ट आहे. म्हणजे छोटे छोटे डिफेक्टिव्ह आहे ना, पण त्याचे प्राइजेस थोडे स्वस्त असतात. तर आता इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अंतोरियांचा हा संपूर्ण वेअर हाऊस तुम्ही बघा, जबरदस्त. एक पीस आहे. एक मिनिट, हा सेट ऑफ दोन आहे टेबल. दोघांची प्राइस आहे 3750. बघा
काय सुंदर टिपो आहे बघा, सुंदर. आता ह्याला त्याने एक वेगळा टेबल नाव दिलं, टिपो आपण म्हणतोय. नेमकं काय हा प्रकार आहे काय माहिती नाही. की बघा, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. अनबॉक्सिंग साठी मस्त टेबल, ऍक्च्युली स्टडी टेबल आहे बरं का. अनबॉक्सिंग वगैरे काय नाही, खूप छान. पण ह्याच्यावरती मस्तपैकी तुम्ही अनबॉक्सिंग वगैरे पण करू शकता. हे बघा एकदम मस्त. हा आम्ही डबा घेतलेला आहे की मला जेव्हा बनवते काय काय भाज्या. वाव, याच्यामध्ये तुम्ही फोन पण ठेवू शकता. वाव, हे बघा अशा पद्धतीने. अरे त्यांचा फोन होता तर घेऊन घेतला आपण. तर मित्रांनो, तब्बल 1.5 तास आयकियामध्ये फिरल्यानंतर मला फायनली कळलं की या वस्तूंच्या प्राइस कशा चेक करायच्या. तर आयकियाच्या 1 मिनिट, तर आयकियाचा जो ऍप आहे ऑफिशियल तो डाउनलोड करायचा असतो आणि त्या ऍपमध्ये आपला इंडिया, आपली कंट्री सिलेक्ट करून मग त्याचा स्कॅनरने स्कॅन करून बघायच्या वस्तू लगेच आपल्याला प्राइस कळते. मी ऍक्च्युली चुकून युनायटेड स्टेट ठेवलं होतं आणि गेट स्टार्टेड केलं होतं आणि तिकडे काहीच प्राइस दिसत नव्हता. सो फायनली आता मी फायनली आता मी व्यवस्थित ऍप सेट केलाय आणि प्रत्येक वस्तूच्या प्राइस आता मला कळतात. सो आता मी या 2 वस्तू तर घेतल्या तिकडे. ही आहे ट्रॉली मॅट आहे, म्हणजे ट्रॉलीज मध्ये किंवा तुमच्या कबर्ड मध्ये ही जी मॅट ठेवली तर मस्त सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित तिकडे कचरा वगैरे होत नाही, छान असतात. हा एक डबा घेतलाय. जेव्हा निर्मला अशा फ्लॉवरची भाजी किंवा लिक्विडी भाजी जेव्हा बनवते तेव्हा त्यातनं भाजीचं तेल बाहेर पडू नये यासाठी एकदम हा एअर टाईट डबा आहे. आणि आता बाकी वेगवेगळ्या वस्तूंचे प्राइस आम्ही आता चेक करतोय, तुम्हाला पण दाखवतो. त्यानंतर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने सगळे 49 ओनली सगळ्या वस्तू, ह्या सगळ्या गोष्टी स्वस्तात एकदम. 49 या सगळ्या वस्तू तुम्हाला 49 रुपीजला. आता हे खरंच तेवढ्याला आहेत का बघूया. आम्ही चेक करतोय की खरंच ह्या वस्तू 49 मध्ये. ही काय आहे, हे काय आहे, काय ते पण सांगतो हा तुम्हाला. मित्रांनो, एक मिनिट. हा मित्रांनो, खरंच ह्या सगळ्या गोष्टी 49 रुपीजला आहेत. आम्ही स्कॅन करून बघितलं ऍपमध्ये. आता बाकी इथे काय काय बघतो. काय हा मस्त एकदम स्टडी टेबल आहे. हा जबरदस्त. घेऊन ये. अरे बैठना पड़ेगा. अरे इथे मी स्टडी टेबल तो दाखवतोय. ये आईस्क्रीम, ये शिवम आईस्क्रीम बता रहा है यार, क्या बोलने का इसको यार. तर मित्रांनो, असा मस्त स्टडी टेबल आहे, छान. तुम्ही बघू शकता. याची प्राइस आहे फक्त 24,999. आणि हा मस्त पैकी मला ह्याने एक बोल दिलेला आहे ज्याची प्राइस हा मित्र फक्त 899 रुपयाला बोल आहे बघा. 899 जो बोल. बोम, तू ह्याची कशावर बसलाय, दाखव. वाव, काय सुंदर आहे रे. दाखव. जबरदस्त. खाली व्हील बघा काय भारी त्याची पाठ. अरे ही मला पाहिजे, जबरदस्त. तर तर इथे स्टडीसाठी तुम्ही किंवा वर्क स्टेशन तुम्ही एक तुमचं जर घरी तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर ते मस्त एकदम जबरदस्त आहे. शिव, दाखव जरा प्रेक्षकांना. सेकंड आहे. ह्या चेअरची किंमत मग अशी बघितली मित्रांनो, 6,400 रुपयाची ही चेअर आहे आणि एकदम मस्त, एकदम कम्फर्टेबल आहे. बघू शकता तुम्ही, आहे की नाही. सो ऍडजस्टेबल आहे की नाही माहिती नाही. आहे बघा. एवढी हाईट होऊ शकते मस्त पैकी. सो असं मस्त बसायचं. लॅपटॉप इथे कीबोर्डसाठी तुम्हाला एक सेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही कीबोर्ड ठेवू शकता किंवा तुमच्या ड्रॉवर वगैरे ठेवू शकता. एकदम हा पण बघा, हा पण सुंदर आहे. छोटी आहे, ही थोडी छोटी साईज आहे. आणि याच्यामध्ये बघा ड्रॉवर पण येतं. हे बघा, ड्रॉवर पण येतं याच्यामध्ये. आणि प्लस हे बघा इथे खाली बघा, हो याची केस स्मूथ बघा काय भारी आहे. आणि आईच्या मध्ये केस करते त्यांना विचारलंच का तुला काय करायचं, आम्ही करतो ना. एकंदरीत मस्त आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर इथे नवी मुंबईचं आयकिया आहे ना तुर्भेमध्ये, म्हणजे तिथे तुम्ही येऊन तुम्ही घेऊ शकता. अरे असं नको करू यार, 4 चौघात नाच घालत. अरे ले ली तो क्या इसी से घूमेगा क्या तू यार. तो भाई मेरी चेयर मैं घूमूंगा ना, मेरी प्रॉपर्टी है. दिखा लोगों को. देख पहले मैं उठता हूँ भाई, दिखा. ये तो भी अच्छी है भाई. यार मैं फंस गया फिर ये लेके. तो क्या इसलिए तेरे को बोला कि थोड़ा धीरज रख. वापस कर दूंगा ना, एक्सचेंज में ले लूंगा. एक्सचेंज में देख, चल के दिखा. चल के दिखाओ. हाँ
तेरे को चलने के लिए स्ट्रगल करना पड़ेगा। तो देखो दोस्तों, ये फिर से मैं आपको एक्सप्लेन करता हूँ। ये जबरदस्त ऐसा इसका जो पूरा ये है, इधर लिखा है कि सिट और स्टैंड यू डिसाइड। एकदम सेटअप ह्या ही खुर्ची बघा किती मस्त आहे, जबरदस्त आहे. मला प्रचंड आवडली. हा इथे लिहिले आनंद की सेट और स्टँड यू डिसाइड. सो असं म्हटलेलं आहे. सो हे ह्याचा जो मला ऐक्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा जो व्हाईट कलर इतका सुंदर वाटतो ना. आय डोंट नो आपल्या घरी आल्यानंतर तो कसा कुठल्या प्रकारचा व्हाईट होईल माहिती नाहीये, तिकडची डस्ट वगैरे लागल्यानंतर. पण इथे या सगळ्या लाईटच्या खाली इतकं सुंदर दिसतं ना की काय विचारू नका. आणि ही चेअर बघा ना, खरंच खूप कोझी कोझी आहे. फार काय जास्त असं ओव्हर कोझीनेस नाहीये इथे. हेडरेस्ट काय आर्मरेस्ट पण एक मिनिट थांबा, सगळी त्यांना सांगतो. आर्मरेस्ट एवढे काही खास नाही, म्हणजे एकदम काय कुशन वगैरे नाही, पण मला तो ड्युरेबल वाटते. आता हा जरा प्रश्न ह्या सरांनी विचारले कितीला आहे, तर ते आपण जरा चेक करूया आणि मग मी तुम्हाला सांगतो. आणि आता मी आनंद हिची प्राइस बघा मित्र, फक्त 3,990 रुपये. 3,990. लुक एट दिस झूम का 3,990 रुपये फक्त. हे खरंच घेऊ का नाही? मेरे को बैठ के देखने दे. शुभम नको ना रे फालतूगिरी करू. शुभम नको ना रे फालतू. मैंने ले लिए भाई चेयर. तो ले लिए, इसका कुछ मतलब भी कर सकता हूँ. देख मैं किधर भी जा सकता हूँ. बोल ना काहीतरी. किरण हे काय आहे? हे काय? बूंदी बघा, बूंदी. ये बूंदी 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 बूंदी. अरे ये गांव में जो पंकज वगैरह रहती है ना, हाँ. उसमें बूंदी सेव बांटने के लिए आएगी. ठीक है, ऐसे वारित रे. इसमें लेकिन फिलहाल बूंदी है नहीं, लेकिन जो खरीदोगे ना इसको, इसमें बूंदी सेव जिलेबी कुछ तो मिलेगा इसमें. आता इथे ऐक्यामध्ये फिरता फिरता आता 8 वाजलेले आहेत आणि खरंच असं वाटतं की काय किती फिरू आणि किती नाही असं होतं. सो एवढं सगळं फिरून मी फक्त 3च गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या दाखवतो तुम्हाला. एक म्हणजे हा एक डबा, ज्यामध्ये एक मिनिट ज्यामध्ये या डब्याची प्राइस पण वेगळी आहे आणि या झाकणाची प्राइस वेगळी आहे. टोटल 200 रुपयाचा काहीतरी हा डबाच आहे. त्यानंतर हे किचन वाईप आहे, ते जे असं काय म्हणतात त्याला आपण, भांडी घासल्यानंतर सगळा तो जो काही राब बसतो प्लॅटफॉर्मवरती तो खेचण्यासाठी हा एक वायपर आहे. आणि त्यानंतर हा घड्याळ घ्यायचा मी विचार करतोय, पण सगळ्यात पहिल्यांदा मी चेक करतो याची प्राइस. तर मी शुभम तुला रिक्वेस्ट, ही प्राइस आहे याची 599. खूप सुंदर आहे. तर बघूयात घेता येतोय का आपल्याला. एक सेल्फ बिलिंग काउंटर आहे, त्याचा आपण जरा एक्सपिरियन्स करूया. 2च आहेत. तू पे करा जरा. प्रोडक्ट ले लीजिएगा. ये लीड बॉक्स सेपरेट है दो. आई नो येस. तर 308 हुआ आपका. नाही रे 308. 308 वाईफाई करा मॅडम. हाँ. 308 हाँ. सो हे आहे त्यांचं सेल्फ बिलिंग काउंटर, जिकडे तुम्हाला सगळं पेमेंट, जर UPI आणि कार्ड असेल तर तुम्ही इथून करू शकता अर्थातच. आता हा शुभम करतोय बघा कसा. ओ शुभमला सगळं माहिती वाटतं इकडे सगळं. अच्छा झालं वाटतं. डन. अच्छा असं आहे का? मग कसं केलं तू शुभम? अरे वो मैंने फोन में कार्ड डाल रखा है. चल रे तू बता ना सच में. सही मेरा फोन. मैंने क्या किया, ये किया ना. चुप रे. अरे देख मैंने क्या किया, देख गूगल पे ओपन किया और ऐसा किया तो पेमेंट हो जाता है. अच्छा कार्ड लिंक किया है तूने. ओके. तो अभी इसमें से कुछ निकलेगा क्या, पर्ची वर्ची? मैडम एक्सक्यूज मी. ये निकली ना पर्ची. हाँ ये निकल गई. निकाल. हाँ तो ये हो गया, अपने को ऑफिस जाने का अपने को प्रूफ मिल गया बाहर. चलो ठीक है. तर हे बघा, हा पूर्ण असा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतोय. सुंदर सगळं सेटअप आहे रे. थांबा जरा, जाऊ नका आता पुढे, मला जरा झूम करून दाखवू द्या. सगळं सेटअप आहे रे किचन प्लॅटफॉर्मचा, असं एकदम मस्त मॉड्युलर किचन. येस मस्त. तर मंडळी याच नोटवरती आता मी एंड करतोय हा व्लॉग इथेच. सो जबरदस्त वाटलं मला.
तर हा व्हिडिओ आता मी तेच एंड करतोय आणि परत एकदा मी जरा बहिणीसोबत येतो आणि तेव्हा आणखी आपण काहीतरी एक वेगळं सगळं सेक्शन एक्सप्लोअर करूयात आणि तेव्हा आणखी एकदा तुम्हाला दाखवेन की एकंदरीत कसं असतं. आज तर खाण्यामध्ये आम्ही जास्त काही खाल्लं नाही कारण तेवढी भूक पण नव्हती, पण आणि त्याचबरोबर आम्हाला काही असिस्टन्सची पण गरज होती सगळं घेण्यासाठी, पण आम्हाला दोघांना काही जमलं नाही कारण दोघेही आम्ही ब्लाइंड. पण नेक्स्ट टाइमला जेव्हा येऊ तेव्हा आणखी काहीतरी भन्नाट काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. हा आहे इकडचा पार्किंग एरिया, प्रचंड भव्य दिव्य असा पार्किंग एरिया, सगळीकडे गाड्याच गाड्या तुम्ही बघू शकताय, जबरदस्त. हा पहा. आणि आता इथून वाट काढत आपल्याला बाहेर जायचं आहे. असं वाटतं की एखाद्या शोरूम मध्ये चालू आहे, पण हा शोरूम नाही आहे, हा आहे पार्किंग एरिया. तर हा होता आमचा आयकिया एक्सप्लोर करण्याचा अत्यंत घाई गडबडीतला प्रयत्न. लवकरच घेऊन येतो आयकियाचा आणखी एक भन्नाट डिटेल्ड असा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी काही फर्निचर सुद्धा एक्सप्लोर करणार आहे. अर्थात तो मी कधी आणेन माहिती नाही मलाच, पण आणेन ना. बाय द वे, व्हिडिओ आवडला असेल तर खाली ते हाईपचं बटन नवीन आलंय ते दाबायला अजिबात विसरू नका. बाय.